आणि दिवाळी झाल्यानंतर आमचा मूर्त आम्ही काढलेला आहे, त्या मूर्ताला सुद्धा अक्षता टाकाव्या आम्हाला इथे विनंती करतो. ज्यामध्ये रुग्णालयात दाखल करण्यापूर्वी आणि रुग्णालयातून सोडल्यानंतर होणारा खर्च सरकार करणार आहे. सर्व प्रकारच्या रेशन कार्ड धारकाच्या कुटुंबांना 5 लाखपर्यंत वार्षिक मोफत वैद्यकीय उपचार. मी ICICI बँकेचा, कौस्तुभ फुटाळांचा, त्यांच्या कंपनीचा आणि राठोड आणि त्यांच्या कंपनीचा मी मनपूर्वक आभारी आहे. आ आ आई येस ब ब बदक क क कणीदार ख ख खमंग ग ग गोकुळ हा अगदी घरच्यासारखं कणीदार खमंग म्हणजेच गोकुळ तूप. 2 दिवसापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा मेळावा झाला आणि त्या दिवशी मी जाहीर केलेलं होतं की काल आयुष्यमान भारत योजनेखाली एका कंपनीनं आपल्याला जी 2 वाहनं दिलेली आहेत त्याच्या करवी आयुष्यमान भारतचं कार्ड काढून देण्याची सर्व मतदारसंघामध्ये योजना आखलेली आहे. मला माझे मित्र कौस्तुभ फुटाळा आणि त्यांच्या कंपनीचं मनपूर्वक आभार आणि धन्यवाद मानायचे आहे की त्यांनी 2 गाड्या दिल्या. आजची सगळी ते कार्ड काढून दिल्याचं कॉम्प्युटर वगैरे साहित्य सगळं त्यांनी दिलं आणि तिथल्या सगळ्या व्हॉलेंटियर्स आणि त्याच्या सर्व जे कर्मचारी आहेत त्याचाही संपूर्ण पगार देण्याचं त्या कंपनीनं काम केलेलं आहे. मी पुन्हा एकदा कौस्तुभ फुटाळा आणि त्यांच्या कंपनीचं मनपूर्वक त्यांना धन्यवाद मानतो. आणि या योजनेची ठळक वैशिष्ट्य त्या दिवशी मी वाचली होती आणि काल आमचे मित्र भैयासाहेब माने, युवराज पाटील, प्रकाशराव गाडेकर आणि इत्यादी सगळ्या नेते मंडळींनी, गवळीसाहेब होते काय, गवळीसाहेब इत्यादी नेते मंडळींनी काल त्या दोन्ही कामाचा शुभारंभ केला. कारण मी काल मंत्रिमंडळाची शेवटची बैठक असल्यामुळं आणखीन एक होणार आहे म्हणजे कालची शेवटी नव्हती, मला जावं लागलं आणि आचारसंहितेचा थोडा अडसर येऊ नये म्हणून 8-10 दिवसात मतदारसंघ पार पडावा आणि सगळ्यांना ही कार्ड मिळावी याचं नियोजन आम्ही केलेलं होतं. त्यामध्ये त्याची ठळक वैशिष्ट्य अशी आहे, सर्व प्रकारच्या रेशन कार्ड धारकाच्या कुटुंबांना 5 लाखपर्यंत वार्षिक मोफत वैद्यकीय उपचार. म्हणजे पांढरं रेशन कार्ड जरी असलं तरी त्याला 5 लाखापर्यंतचा उपचार मिळणार. ही योजना 10 कोटी BPL धारक कुटुंब, सुमारे 50 कोटी लोक या योजनेचा लाभ घेणार. आर्थिकदृष्ट्या दुर्बल लोकांना आरोग्य विमा, म्हणजे जे आर्थिक दुर्बल आहेत त्यांना आरोग्य सुधार विमा या योजनेमधूनच प्रदान केला जाणार. प्रत्येक कुटुंबासाठी 5 लाखपर्यंत कॅशलेस आरोग्य विमा. हे 5 लाख कुटुंबाचा म्हणजे असा त्याचा अर्थ आहे, वडील आजारी पडले आणि त्याला 1 लाख रुपये लागले तर त्या 5 लाखातून ऑटोमॅटिक 1 लाख रुपये वजा होणार. त्या वर्षाचे राहणार 4 लाख. मग दुर्दैवानं आई आजारी पडली, तिला 3 लाख लागलं तर 3 लाख ते वजा होणार. पुन्हा घरात जर कोणतरी सूनबाईचं बाळपण असेल, कुणाचं काय झालं, असं वर्षभरासाठी हे 5 लाख रुपये हे वजा होणार आणि पुन्हा दुसऱ्या वर्षापासून हे 5 लाखाचा प्रधान विमा मिळणार, उपचार मिळणार. 70पेक्षा जास्त नागरिकांना, 70 वर्षापेक्षा अतिरिक्त 5 लाख, ज्याचा उल्लेख मला प्रवीण काळबांनी केला, त्याला अधिक 5 लाख मिळणार. ज्यामध्ये रुग्णालयात दाखल करण्यापूर्वी आणि रुग्णालयातून सोडल्यानंतर होणारा खर्च सरकार करणार आहे. म्हणजे दवाखान्यात जायचा आणि दवाखान्यातून घरापर्यंत जायचा दोन्ही खर्च सरकार करणार. लहान मोठ्या 1350 अधिक आजारावर हा मोफत उपचार मिळणार. त्याचे आजार ठरलेले आहेत ते 1350 आहेत. अनेक प्रकारच्या गंभीर आजारावर उपचार केले जातील, ज्यामध्ये रुग्णात दाखल करण्यापूर्वी आणि रुग्णालयातून सोडल्यानंतर होणारा खर्च सरकार करेल. एखादं गंभीर आजाराचं ऑपरेशन असेल तर त्याचाही खर्च सरकार करेल. आणि हा योजनेचा लाभ सगळ्या भारतात घेता येईल. म्हणजे फक्त कागदपत्रात तुम्हाला घेता येईल असं नाही,
तुम्ही समजा तीर्थयात्रेला गेला आणि अयोध्येमध्ये काय झालं तर ही योजना अयोध्येच्या दवाखान्यामध्ये सुद्धा तुम्हाला उपचार मिळणार, त्यासाठी पैशाची काही आवश्यकता तिकडे न्यायची गरज नाही. या योजनेसाठी कोणतीही वयोमर्यादा नाही, कुठल्याही वयाच्या माणसाला ही योजना लागू आहे. म्हणजे जन्मापासूनच्या मुलापासून ते 100, 101, 105 वयापर्यंत ही योजना मिळणार. आता याचं आज नियोजन मला वाटतं 5-7 गावांचं केलेलं आहे. वास्तविक चांगलं नियोजन अजूनही करण्याची आवश्यकता आहे. मी विकास फंड आज उपस्थित नाही, मी बॉबी आहे किंवा अरुण पवार आणि सदगेला सांगेन की एक गाडी उत्तूर आणि गडिंग्लजमध्ये ठेवा आणि एक गाडी आज सकाळी लिंगूर दुमालाला गेलेली आहे 5 मोजे सांगावं 6, कसबा सांगावं 7, सिद्धनेरी 8, माकवी 9 आणि चिरकुट 10. आता आचारसंहिता सुरू झाली की वरचं बोर्ड काढा, पांढरं चक्री रंगवा आणि हे आचारसंहिते सुद्धा कार्ड काढून देण्याची मोहीम आपल्याला करता येईल. फक्त आपला फोटो काढावा लागेल. ही नोंद आमच्या या प्रमुख कार्यकर्त्यांनी घ्यावी. आता आपल्याला माहिती आहे की आपण काही दिवसापूर्वी राठोड या कंपनीनं आपल्याला आणखीन एक कार्डियाक ॲम्ब्युलन्स दिली होती आणि आज ICICI बँकेने एक ॲम्ब्युलन्स दिलेली आहे. आता ती ॲम्ब्युलन्स आम्ही गडिंग्लजला देणार आहोत नगरपालिकेला. एक शववाहिकेची अत्यंत गरज होती, ज्याचा उल्लेख मगाशी प्रवीण काळबांनी केला की कोल्ड स्टोरेज सकट ती ॲम्ब्युलन्स म्हणजे शववाहिका आज प्रदान करण्यात आलेली आहे. मी ICICI बँकेचा, कौस्तुभ फुटारांचा, त्यांच्या कंपनीचा आणि राठोड आणि त्यांच्या कंपनीचा मी मनपूर्वक आभारी आहे की त्याने आम्हाला ही फार मोठी मदत केलेली आहे. कुठल्याही कंपनीला आणि कुठल्याही खाजगी बँकांना आपल्या नफ्यातून ठराविक रक्कम कायद्यानं ही सामाजिक उपयोगासाठी खर्च करायची असते. त्याला कायदा आहे. त्या कायद्यातून विकास देशमुखांनी मला 10% किती टक्के CSR 2% काढायचा असतो. म्हणजे प्रत्येक कंपनीला 2% जो फायदा होईल त्यातून 2% नफा हा गरीब सामाजिक म्हणजे प्राथमिक शाळा असेल, आरोग्याचं केंद्र असेल, नंतर अशा गरिबांचं जे काम असेल म्हणजे आज जो आम्ही आपल्याला श्रवण यंत्र करणारा इथे असतील. परवा काही दिवसापूर्वी आपण जयपूर फूड, जयपूर हँड, त्यानंतर वॉकर, 3 चाकी सायकल हे सगळं देण्याचा उपक्रम आम्ही केला होता आणि आज आपण श्रवण यंत्राचा सुद्धा कार्यक्रम करतोय. ज्या ज्या दानशूरांनी आम्हाला सहकार्य केलेलं आहे त्यांचं मी मनपूर्वक आभार मानतो आणि तुमच्या सर्वांच्या आशीर्वादानं आजपर्यंत तुम्ही जे आज माझ्यावर आशीर्वाद दिले, माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला आपण भरभरून मला जो आशीर्वाद दिले त्यामुळंच मी 25 वेळा आमदार झालो. तुमच्या सर्वांच्या आशीर्वादामुळेच मी या राज्याच्या मंत्रिमंडळात काम करू शकलो. याची जाणीव मी आयुष्यामध्ये विसरणार नाही. पुन्हा एकदा 6व्यांदा मी निवडणुकीसाठी 7व्यांदा, कारण एकदा मी पराभूत झालो होतो, आता 7व्यांदा मी निवडणुकीला मी उभं राहणार आहे. आपण मला सर्वांनी आशीर्वाद द्यावा एवढी विनंती मी या निमित्ताने करतो. पण 2 दिवसापासून घटस्थापना झाली आणि आपले देव बसलेले आहेत. या नवरात्रीच्या सुद्धा तुम्हाला मनापासून शुभेच्छा देतो, विजयादशमीच्या शुभेच्छा देतो आणि दिवाळी झाल्यानंतर आमचा मूर्त आम्ही काढलेला आहे, त्या मूर्ताला सुद्धा अक्षता टाकाव्या आम्हाला इथे विनंती करतो आणि पुन्हा एकदा आपले सर्वांचे मनपूर्वक आभार. अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या KK न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा.